चाललंय सकाळपासून काही कळतच नाही. दालनात गेल्यापासून जे दार लावून घेतलंय ते अजून उघडलं नाही. नवीन काव्य तर बांधत नसतील ना? कदाचित. नाही, मग त्यांच्या काव्य साधनेत बाधा आणायला नको. युवराज, अहो दूध तरी पिऊन घ्या. युवराज, आम्ही कामात व्यस्त आहोत, या आपण. रिंगणाचे खोडी बांधियला हत्ती मुंगीने पर्वता गिळियले. तृणाने धेनू साठविली पोटी गगनासी गोष्टी सांगत असे. संतूच्या पटाने विणयला साळी पानाने तांबोळी गिळियेला. समुद्रात जन्म भूमीवर ठाव वाऱ्याची धाव घेतलिया. टापना कुणाची जीन दीन नको तुरंगास आता उभारावे. शिवस्वरूप बाबास कळावा वृत्तांत पोथीने पंडित वाचईला. पोथीने पंडित वाचईला. पोथीने तृणाने धेनू साठविली पोटी म्हणजे गवतानं गाय गिळली. मुंगीने पर्वता गिळियेले. मुंगीने पर्वत गिळला. सुनबाई, सुनबाई, अहो ध्यान कुठं आहे तुमचं? काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? काय भुका बिका लागतात का नाही तुम्हासनी? आम्हाला लागलीये भूक, पण तुझ्या लेकालाच आज काय झालंय काही कळत नाही आम्हाला. म्हणजे सकाळपासून दाराला आडणा लावून घेतलाय आणि काढायचं नावच घेत नाही. काय चाललंय त्यांचं? कामात आहेत एवढंच म्हणताय. असलं कसलं काम चाललंय की दोन घास खाया बी फुरसत नाही? धरात्या की नवीन काव्य लिहित असतील. अव लिवा म्हणावं, काय लिवायचं ते? बर खाया ना ग. आता बाहेर आले की तूच विचार त्यांना. मला कुठे एवढं दम निघतोय? तुम्ही जावा, थाळा लावा, मी पुढं घालून आणतो तेच नाही. पोथीने पंडित युवराज, युवराज, अव येताय ना? हवं अव तुम्हाला सवय आहे उपाशी तापाशी राहायची. परसून बाईनी काय करायचं? आणि तुम्हाला तर ठाव आहे ना, तुम्ही जेवल्या बिगर त्या घास बी घेत नाहीत. चला युवराज, अव या लवकर, चला मी थाळा घेतो. पोथीने पंडित पंडित कवी कलश. पंडित कविराज. युवराज, धरव, कविराज आलेत सदरेवर. नाही व. ज्योतेजी, ज्योतेजी, जीवराज, आत्ताच्या आत्ता कविराजांकडे जा आणि आम्ही तातडीने बोलावलंय म्हणून निरोप द्या. जीवराज.
कविराज कुठे आहेत काही कळायला मार्ग नाही. त्याची जाऊन आला, रायप्पा सुद्धा मागावर आहे, पण येतील ते. इथेच कुठेतरी असतील. नाही म्हणजे आम्ही मोकळे झालो असतो. खलित्याचा काही अर्थ समजला? नाही अजून. किचकट काय म्हण, त्यासाठीच कविराजांची वाट पाहत होतो आम्ही. कदाचित आखाड्यात गेले असतील. हल्ली ते मुलांना संस्कृत शिकवायचं सुरू आहे ना. वहिनीसा, वंच हो, वर्दी नाही, निरोप नाही. अहो, आपल्या घरातले सगळेच येऊ लागले. दादासाहेब, मुजरा. तुम्ही कशाला आहे? अहो, त्यात काय, तुमच्या पदाचा मानच आहे तो. आम्ही आत आहोत. वंच, आज बऱ्या सापडला. या दादासाहेब, आलो आम्ही. या. अरे असत असत राहू द्या. आज सगळे चाला. हो या. काही खास वजह? होय, आज आम्ही समधी गावदेवीच्या पूजेचा आवाहन द्यायला आलो होतो. कसली पूजा? ही आमची खास पूजा आहे. समजा गावानंचा आग्रह केलाय. हो, पण काय कारण काय? अहो, कारण तर लई मोठं आहे. गावात काय काय आखरीत घडायला लागले नव. म्हणजे बघा, एखाद्या नात्या रहिवस घराची भीत धाडकन कोसळते. झालंच तर एखाद्याची दुभती गाय ती एकदम आटते. एखाद्याचा ह्यो मोठा बैल अहो नांगर वडता वडता अचानक मान टाकतोय. तरी एखादा तरणा बांड पट्टीचा पावणारा गडी पाण्यात उडी मारतोय आणि दिसेनासा होतोय. तिसऱ्या दिवशी तट्ट फुगून वर. काय करायचं बोला? हो, तेवढंच नाही जावंय बापू. तिकटण्यात चवाट्यावर गुलाल आबीर भरून कापलेली लिंब, रॉट, अंडी असं काय बाय दिसत असते बघा. नुसतं अपशकून चालल्यात बघा. आणि लई वंगाळ गोष्टी घडाल्यात. काय कारण काय? हे आगोरी पंथाचं लोक, यांचा वावर आहे ना वय इथं डोंगरात, झाडा झाडोऱ्यात. म्हणजे तुम्हाला शाक्त पंथ म्हणायचंय का? तेच पण ते लोक असं काही करतात याविषयी खात्री आहे तुमची? सर्व विचारा की, बोला की. होय होय. अहो, समधी लोक लय धास्तावल्यात बघा. काय आहे, या पंथाचे गोसावडे काळी जादू करतात. कोण आहेत कोण हे लोक? एक त्यो काली भक्त शिवयोगी आणि दुसरा कोण रे? गणेश भट्ट जांभेकर. हा, यांनी मिळून लई धुडगूस घातलाय बघा. अहो, नुसतं खडं मोजून हातावर घेतात, नाहीतर काळ उडीत आणि मंत्रून गावाच्या दिशेने फेकलं की मग माणूस म्हणू नका, जनावर म्हणू नका, दणक्यात आडवं. राज, ते परवाचं सांगा की. अहो युवराज, परवा तर केवढी मोठी घटना झाली. बघता बघता डोळ्या देखत गवताच्या गंजीला आग लागली. अरे पेटली पेटली. अरे पिकाची गंजी पेटली, लवकर या. अरे पाणी टाका, पाणी. बघता काय, लवकर या. लवकर टाका रे. युवराज, त्या भिकाजीच्या 2 गंजे जळाले. एक घरा शेजारची आणि दुसरी रानातली. लई नुकसान झालं त्याचं. हो, आम्ही म्हणतो गवताच्या गंजीची एक वेळ ठीक आहे. अहो, पर पाण्याचा एवढा मोठा जिवाळा असलेली विहीर बघता बघता डोळ्यात देखत आठावी. अरे परतळाला गेली की राव हिर. अरे काल पाहतर इथं वर पाणी होतं आणि आज एका दिवसात आटली. काय तर गडबड आहे. अरे देवा, पांडुरंगा, काहीतरी कर रे बाबा. ह्यो असा समजा खेळ खंडोबा चाललाय बघा. मंत्रमंत्रानं लोकांचं जगणं अवघड झालंय. युवराज, तुम्हीच आता काहीतरी करा. होय. पण गणोजीराव, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी संकट म्हणून सांगता आहात त्या तर नैसर्गिक आहेत. नैसर्गिक? हो, असं कसं म्हणतायसा युवराज? दुभत्या गाईचं पानं आटतोय, हिरीचं पाणी आटते, धडधाकड घराची भीत खसते.
हे सगळं नैसर्गिक कसं हो? हो, नैसर्गिकच. त्या मंत्रतंत्राचा आणि या सगळ्या गोष्टींचा काही एक संबंध नाही. लोक घटना घडून गेल्यानंतर कुणाला तरी जबाबदार ठरतात. कधी दैवाला, कधी नशिबाला, तर कधी या करणी धरणीला. काय मामासाहेब? असेल तसं बी पर तसंच आहे मामासाहेब. अहो, कुणी करणी केली आणि लिंब फेकली म्हणून काही अरिष्ट येत नाही. नाही मग अरिष्ट येते तरी कशामुळं? समधी काळी जादू आहे बघा. कडूजीराव, जर तसं असतं तर आमच्या आऊसाहेबांनी आणि महाराजांनी स्वराज्यासाठी या अघोरी पंथाचीच स्थापना केली असती. कशाला तयार केले असते मावळे? हा, हे बी खरं आहे. पर मग मामासाहेब 100 सुया टोचलेली आणि गुलालात भिजवलेली लिंबच त्या मोगलांच्या छावणी बाहेर ठेव, म्हणजे त्यांची घोडी आपोआप मरून जातील, तंबू रावट्या जळतील. काय गरज आहे फौजा उभ्या करायची आणि जीवावर उदार होऊन लढायची? बघा गणोजीराव, अजून सुद्धा कुणी जाणकार मांत्रिक असेल तर सांगा. त्या औरंगजेबावरच मूठ मारू. जर गाय मरते तर औरंगजेब का मारायचा नाही? अहो, औरंगजेब कसा मरेल? तो बी त्यांचे गंडे दोरे तावीज ते बांधून बसलेला असतोय ना. त्या कारणानं आपली जादू त्यांच्यावर चालत नाही. गणोजीराव, ना गंडे दोरे कामी येतात, ना मूठ कामी येते, ना भानामती. कामी येते ती फक्त तलवार. तुमच्या आमच्या तलवारीनं 500 वर्षांची मोगली गुलामी संपवली. आता कुठं स्वराज्याचा सूर्योदय होतोय, त्यात या अशा अंधश्रद्धामध्ये आणू नका. तुम्हाला पूजा करायची असेल तर करा, जरूर करा, पण श्रद्धेनं करा. मुजरा युवराज. कविराज दिसले? होय, ते तिकडं डोंगराकडे जाताना दिसले. डोंगराकडे म्हणजे शिवयोग्याच्या मठाकडे? होय, तिकडच. तिकडं तिकडं कविराजांचं काय काम? बोल. इकडे की आता काय शृंगारपूरच्या येशी पत्र नेतोस काय? बोल पाटशेरे. तसं नाही, असल्या गुपित गोष्टी जरा आडबाजूलाच सांगितलेल्या बऱ्या. आता बोलतोस का हानू एक? रायप्पा म्हणतो ते खरं आहे. म्हणजे तो कलुशा डोंगराकडे जातो हे तुला ठाव होतं? तर पालतीवरच होतो, म्हणजे सुगावा लागला होता, अंदाज येत नव्हता. मग आता आला अंदाज? नुसता अंदाज नाही, खात्री पटली. अरे पर तो कशाला जाईल डोंगरात? अहो राज, डोंगरात तिथे आजूबाजूला आगोरी पंथांचे बो असतात का नाही, त्यांच्या वस्त्या आहेत. त्यासनी भेटायला जात असणार तिथं. खरं सांगतोस? कुठं कशाला बोलेन तुमच्या बरोबर. तर मागच्या आठवड्यात गेल्या सोमवारी तो डोंगरातल्या मठात जाऊन आल्यावरच जीवनानाच्या हिरीचं पाणी आटलं. मागच्या मंगळवारी तो डोंगरात गेला आणि हौसा कशा गायीनं दूध द्यायचं बंद केलं. माझं म्हणणं एवढंच की कुठं तरी पाणी मुरतंय. म्हणजे यो कलुशा आमच्या गावात आलाय, तो आलाय आणि वर आमच्या गावाचा इस्कूट बी करणार वय. कलुष्या दिसतो तसा नाही, याची खात्री पटली का नाही? खात्री तर पटलीच की. आता मग गावात सांगता युवराजासनी? आता सांगायला लागणार की युवराजांचा मैत्र असला म्हणून काय झालं? जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. बघा ना, बोलता बोलता भलतीकडेच गेलं बोलणं. ते झालंच वहिनीसा, पण त्याला कारणीभूत कोण? कविराजच आहे. त्यांनी काय केलं वंस? अहो वहिनीसा, कविराज हे शाक्त पंथातले, अन त्या पंथातल्या लोकांना चांगलं मानत नाहीत. चांगले लोक नाहीत ते. पण काय करतात ते? ते अहो जारण मारण काळी विद्या करतात. अघोरी पंथच म्हणतात त्यांना. वंस, हे सगळं खरं आहे? तर हो, त्या पंथातला गोसावी आला की लोक थरथर कापतात. त्यांची पूजा, त्यांचं वागणं सगळं तसंच असतं. पण कविराज कधी तसे दिसले नाहीत आम्हाला. कसे दिसतील? अहो त्यांची पूजा मध्यान रात्रीला चालते आणि पूजेच्या नैवेद्याला मांस आणि मद्य असतं. असं असेल तर मग लईच वंगाळ आहे बघा.
तर धाराव सगळंच खूप वंगाळ आहे. आम्हासनी नाही माहिती हे असलं. पण धारात्या, आमच्या लहानपणी इथे शृंगारपुरात आम्ही असं कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही ग. अहो वहिनीसा, आम्ही नांदायला आलो तेव्हा पण असं काही नव्हतं. अलीकडेच याचा बोभाटा झाला. खूप लांबून लांबून लोक येतात, अगदी बंगाल प्रांतातून सुद्धा. सगळं अघोरीच. स्वारींना काही हे आवडत नाही म्हणूनच त्यांचा विरोध आहे. करायच पाहिजे विरोध. नाही पण हा विषय युवराजांपुढे यायलाच नको होता. बघा ना, आता ते त्याच्या मुळाशी जातील, खरे खोटेपणाचा छडा लावतील. वंस एरवी नसतं लक्ष दिलं त्यांनी, पण आता ते कविराजांना एकटं पडू देणार नाहीत. आता उगा कशा त्या लोकांच्या नादाला लागायचं, उगाच शेणात दगड मारायचा. तर वहिनीसा, अन हे लोक दादासाहेबांना बी जाळ्यात ओढतील. आणि एकदा का माणूस जाळ्यात गुरफटला की बाहेर काढणं मुश्किल. वंस बघा, समजावून सांगा दादासाहेबांना, त्यांना या पंथापासून लांबच ठेवा. सुनबाई ऐका, आधीच त्यांच्या डोसक्याला लई त्रास आहे, आता आणखी नको. मामासाहेब, अहो कधी कधी काही नैसर्गिक घटना अशा घडतात की ज्याच्या मागचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही, मग आपण त्याला चमत्कार म्हणतो. आता घटना चांगली असली तर तो दैवी चमत्कार, आणि वाईट असली तर हे असं करणी, काळी जादू असा काहीतरी अर्थ लावतो. खरं आहे तुमचं, पण मग आता काय करायचं? होईल, हळूहळू बदल होईल, पण आपण बदलाच्या मानसिकतेत असलं पाहिजे. आम्हाला सांगा, गाढवाचा नांगर फिरला म्हणून आऊसाहेबांनी पुण्यात पायच ठेवला नसता तर पुण्यात आज जे वाडे हुडे पेठा दिसतायत त्या दिसल्या असत्या? खरं आहे तुमचं. आम्हासनी एक सांगा युवराज, थोरल्या महाराजांच्या तलवारीत भवानी देवी शिरली, हे तरी खरं आहे ना? खोट, साफ खोट. दलित गात्र झालेल्या मावळ्यांमध्ये उत्साह संचारावा, त्यांना धैर्य यावं म्हणून महाराजांनीच उठवलेली अफवा होती ती. नाही पटत. अहो प्रत्यक्ष आई भवानी तलवारीत शिरली म्हणून तर महाराजांनी अफजल्याला फाडला. गडोजीराव, आई भवानी महाराजांच्या तलवारीत शिरली होती ना? होय की? तलवारी बरोबर. पण अफजल खान मात्र फाडला वाघ नखांनी, कोथळा काढला कट्यारीने. गडोजीराव, हे असं काही मनात ठेवू नका. युवराज, तरी बी ही ठरलेली पूजा एकदाची होऊन जाऊ दे. या कविराज, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. क्षमा करा युवराज, आपको हमारी प्रतीक्षा करनी पड़ी. अगर हमें पहले पता होता तो हम पहाड़ी पे जाते ही नहीं. और गेलतास कशा पाई? जी, वहां पे मठ है, देवी भद्रकाली की सुंदर मूर्ति है वहां पर. पूजा करके आए हैं. युवराज, प्रसाद लीजिए. थांबा युवराज, प्रसाद खाऊ नका सर. क्यों, क्या हुआ? आमचा विश्वास नाही तुझ्यावर. पण युवराजांचा विश्वास आहे. पुढं सांब आहे ते, कुणावर बी विश्वास बसतोय त्यांचा. युवराज, प्रसाद खाऊ नका सर. युवराज, प्रसाद खाइए. कैलाश भाऊ, उर्मटपणा करू नका. हाँ, उर्मटपना नहीं है, लेकिन आप हम पे संदेह कर रहे हैं. अब तो मैं प्रसाद देकर ही रहूंगा. कैलाश, गडोजीराव, तुम्ही रागवू नका सर. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही.